नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, भव्य दिव्य असं मैदान झालं काल पुरंदर केसरीचं मैदान सासवड येथे. आणि मित्रांनो, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याणांचा मथुरे 1001 आणि शंभू 1213. मित्रांनो, कालच्या मैदानामध्ये आपला देव बक्कासूर सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झालेली. काल पहिरा होता मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या, सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झालेली. आणि मित्रांनो, काल देखील मित्रांनो नशीब हारलं आणि मित्रांनो काल देखील कडेनेच सेमी लागला आणि मित्रांनो गाडी सेमी पास झाली नाही. मित्रांनो, पूर्ण वर्ष गेलं कडेने पळण्यातच. आणि मित्रांनो, आपला देव बकासूर नक्कीच आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे. मित्रांनो, काजड येथे भव्य दिव्य असं एक मैदान होतं, रोख रक्कम 5,00,000 रुपयाचं. आणि मित्रांनो, त्या मैदानामध्ये आपला देव बकासूर आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, वडकी हिंद केसरी मैदानामध्ये देखील सुंदररित्या गाडी गटपास झालेली, परंतु मित्रांनो सेमीला कडेने चिठ्ठी निघाली. आणि मित्रांनो, पूर्ण वर्षच बकासूरचं मित्रांनो कडेने पळण्यात गेलेलं आहे. मित्रांनो, कधीही कोणत्याही मैदानात बघा मित्रांनो, बकासूर प्रथम द्वितीय क्रमांक असा पटकवत होता, परंतु मित्रांनो कडेने चिठ्ठी सेमीमध्ये लागायला सुरुवात झाली आणि तिथूनच मित्रांनो बकासूर आपला कधी कमबॅक करणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला काजड मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, काजड येथे भव्य दिव्य असं मैदान होतं आहे अशोक केसरीचं. 29 तारखेला मित्रांनो मैदान होतं आहे, एक दुसरा एक बैलचं मैदान होतं आहे. आणि 30 तारखेला मित्रांनो मैदान होतं आहे एक आदत एक बैलचं. आणि मित्रांनो, हे मैदान असणार आहे रोख रक्कम 5,00,000 रुपयाचं मैदान असणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण काल बघितलं पुरंदर केसरी मैदानामध्ये आपला देव बकासूर मित्रांनो सेमी क्रमांक 8मध्ये गाडी पळाली मित्रांनो. आणि काल देखील मित्रांनो पुरंदर केसरी मैदानामध्ये कडेने चिठ्ठी निघाली. मित्रांनो, एक नशीब बकासूरचं की जेव्हा जेव्हा बकासूर मित्रांनो गट पास होऊन सेमीला पळण्यासाठी जातोय तेव्हा मित्रांनो चिठ्ठी ही कडेनेच लागते पब्लिकने. आणि मित्रांनो, पूर्ण वर्ष झालं कडेनेच चिठ्ठी लागते देव बकासूरची. तर मित्रांनो, आपल्याला काजड मैदानामध्ये एक टॉपचा पहिरा दिसणार आहे बकासूरचा. मित्रांनो, मोहिल शेठ धुमाळ यांचं सुसगाव यांची 11 लाखाची नवीन खरेदी महाराज देखील मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो, जर घरचीच गाडी पळाली महाराज आणि बकासूरची तर मित्रांनो त्या मैदानामध्ये देखील आपल्याला एक वेगळं काहीतरी दिसू शकतं. मित्रांनो, कोण असेल आपला देव बकासूरचा पहिरा मित्रांनो आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण एक संभाव्य पहिरा सांगतोय मित्रांनो. बकासूर मित्रांनो आपला देव बकासूर काजड मैदानामध्ये त्याचा शिष्य मित्रांनो बकासूरचा शिष्य सर्जा दादा कैलासवासी पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल यांचा सर्जा दादा या नंदीसोबत मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकतो काजड मैदानामध्ये. मित्रांनो, श्रीनाथ केसरी मैदानामध्ये देव बकासूर आणि सर्जा दादा हे मित्रांनो चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले. मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळालेली सर्जा दादा आणि देव बकासूरची गाडी श्रीनाथ केसरी मैदानामध्ये. मित्रांनो, एका रात्रीत मित्रांनो नियोजन लावलेलं मामांनी सर्जा दादा आणि देव बकासूरचं मित्रांनो. आणि सुंदररित्या मित्रांनो गाडी 4थ्या क्रमांकाचं मानकरी ठरलेली श्रीनाथ केसरी भव्यदिव्य अशा मैदानामध्ये. आणि मित्रांनो, हीच जोडी शक्यतो आपल्याला या काजड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे, गुरु आणि शिष्याची जोडी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बकासूरचा पहिरा कोण असणार आहे या काजडच्या मैदानामध्ये भव्यदिव्य अशा अशोक केसरी भव्यदिव्य अशा रोख रक्कम 5,00,000च्या मैदानामध्ये बकासूरचा पहिरा कोण असणार आहे मित्रांनो? जर सर्जा नसेल तर पहिरा कोण असेल मित्रांनो हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, बकासूरला येणाऱ्या काजड मैदानासाठी मित्रांनो खूप खूप अशा
शुभेच्छा.